नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या बरं. रमेश दत्तात्रय लोले, हां. सांगवी सांडस, बरं. तालुका हवेली, जिल्हा पुणे. जिल्हा पुणे. अच्छा, आपण हा जो बघतोय प्लॉट हां हां कसला आहे? हा खरबूज खरबूज हां. आहे. सर आता किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे? हे आत्ता एक 55 दिवस झाले. 55 दिवसाचा. आणि याचा टोटली पिरियड किती असतो? एक 62 ते 63 दिवसाचा असतो. म्हणजे अजून एक 10 ते 12 दिवस उशीर आहे त्याला करायला. 70 दिवस बी घेतो काही. बरं. तुमचा थोडासा याच्यातला अनुभव जे आपण टेक्नॉलॉजी वापरली आता हां हां त्याचा एक अनुभव आम्हाला शेअर करा. अनुभव असा आहे की हे मी खरबूज केले, हे पहिल्यांदाच केलेले. पहिल्यांदा केलेले. हो. बरं. आणि हे पहिल्यांदाच केल्यामुळे ह्याचा काय म्हणजे पहिला आपल्याला काय अनुभव नव्हता, पण तरी मी केलेले. बरं. म्हणजे अनुभव नसताना तुम्ही केलेलं आहे. हां. आणि याच्यात टेक्नॉलॉजीचा काय काय वापर आपण केलेला आहे? आपण याचा एक 6 ते 7 लिटर सॉइल चार्जर वापरले. हां. फ्रूट चार्जर लावले. बरं. क्रॉप चार्जर पूर्ण प्लॉटला. पूर्ण प्लॉट. तर आता जी साईज दिसते ह्या दिवसाची साईज, आता एवढा भर उन्हाळा आहे आणि आता दुपार पण खूप आहे, तर तुम्हाला साईजमध्ये आणि झाडाचे जे आता येईल ते याच्यामध्ये काय वेगळेपणा वाटला? ही साईज म्हणजे एक 1100-1200चा अजूनही 1.5 पर्यंत जाऊ शकते. म्हणजे याची 10 ते 12 दिवस टाइम याला. बरं. जास्त याचं साईज किती होते असं तुमच्या शेतकरी मित्रांचा किंवा जे करणार आहे त्यांचा अनुभव? त्यांचा असा अनुभव आहे की 1500 प्लसच राहील. हां. पण नाही, रेग्युलर साईजचं कसं असतं? म्हणजे 1050 म्हणजे 1 किलोच्या प्लस आहे. पण जनरली जे करतात खरबूज त्यांचं काय वाटतं तुम्हाला? आता हे बघतो आपण, ही साईज बघितली तर बऱ्यापैकी साईज आणि घड पण चांगले, म्हणजे खूप माल आहे एका वेलीसाठी. नव्याने पण सेटिंग होती. आणि आता एवढं दुपार आहे बघा, मधमाशी चमकते, अजून फुल निघते. थोडंसं आपण पुढे येऊ. तर आपण बोलत होतो की जे मित्रांनी तुमच्या केलेले शेतकरी त्यांचा इथून मागचा जो अनुभव होता तो कसा होता, की बाबा ही साईज या एवढ्या दिवसात येते की नाही येते? त्यांचा एक अनुभव ते काय म्हणले होते की हे जे प्लॉट आहे त्याचा म्हणजे असा प्लॉट मी बघण्यातच नव्हता. असा प्लॉट म्हणजे मी 2 केलते ना, असा प्लॉट कधी आलाच नव्हता. बरं. त्यांचं म्हणणं आहे ते बघितलं आपण, तर साधारण माझ्या अंदाज याचे वजनच 1.25 किलो असेल. 1.5 किलो पर्यंत असेल. बरोबर की नाही? हो. म्हणजे आता एक 1.5 किलो पर्यंत आहे. हो. आणि मार्केटचे शोम बघितलं तर जेवढं मोठं माल तेवढं रेट जास्त. तर मग टेक्नॉलॉजीचा काय फायदा तुम्हाला याच्यामध्ये झाला? टेक्नॉलॉजीचा फायदा म्हणजे बाकीचे जे म्हणलं ते ह्याचं वेल्टिंगचं प्रमाण जास्त आहे. कशाचं? ह्याचं मी सॉइल चार्जर वापरलं, खालून सोडलं. कारण हे लेट झालं नाही तर आधी बेसोड डोस मला कृषी अमृत भरायचा होता, पण माझं ते लेट झालं माझ्या. बरं. म्हणजे तुम्ही ट्रीटमेंट पूर्ण न करता सुद्धा एवढा जबरदस्त रिझल्ट येतो. आणि जे असतं तर नक्कीच मी याच्या पुढे असतं. बरोबर नाही? ते 30 टनापर्यंत हे झालं असतं. आणि सरासरी याचे ॲव्हरेज किती असतं रेग्युलर? सरासरी याचं ॲव्हरेज 15-16 टनाच्या आसपास रेग्युलर. रेग्युलर. बरं बरं. तुमचे मित्र आहे ना, या ना जरा, या ना तुम्ही, या ना साहेब, या की. बघतोय आपण एका वेलीला भरपूर एक 5-6च्या आसपास लागलेले फळं, बरोबर नाही? साहेब तुम्ही हा प्लॉट बघताय, आता ऊन पण झालेले, तर इथून मागे तुम्ही प्लॉट बघितले असतील किंवा इतर मित्रांनी बघितले असतील, तर काय तुम्हाला फरक जाणवतोय दोन्हीमध्ये? पहिली तुमची ओळख एकदा त्या. सुनील माणिक लोले. बरं. आणि आता जो प्लॉट बघतोय आपण खरबूज, तर याच्यामध्ये जे तुमच्या मित्रांनी केलेले आहे याच्यामध्ये काय वेगळेपणा वाटतो या प्लॉटच्या हिशोबात? बाकीच्यापेक्षा व्यवस्थित आहे, म्हणजे जास्त. म्हणजे नेमकं काय म्हणजे फळ व्यवस्थित आणलंय. अच्छा. अनुभव नसताना फळ चांगलं आलेलं आहे. आणि झाडाची जे आता तुम्हाला जे दिसते म्हणजे हिरवळपणा जो आहे आपण म्हणतो, जी कॅनॉपी म्हणतो किंवा पत्तीचे जो आहे, आणि अजून पण फुल निघतंय चांगल्यापैकी. तर इतर मित्र जे करताय आणि आता यांनी जे केलेलं आहे याच्यामध्ये किती फरक वाटतो तुम्हाला? 90% फरक. 90%. म्हणजे 90% हे प्लस आहे, बरोबर नाही? साहेब तुम्हाला असं वाटतंय का जर ही टेक्नॉलॉजी आपण स्टार्टपासून तर एंडपर्यंत केली असती? स्टार्टपासून जर वापरली असेल तर मी नक्कीच आता कसं आहे 22-23 25 प्लस गेलो असतो. अच्छा. म्हणजे ॲव्हरेज पण वाढलं असतं. कारण नेहमी डाळिंबाच्या ह्याच्या अनुभवावरून मी सांगताय. तर तुमचे डाळिंब पण आहे ते आपण बघणारच आहे. दुसरी गोष्ट एक आम्हाला असं शेतकऱ्यांना सांगा की याच्यामधले ज्या बेसिक अडचणी येतात त्या अडचणीमध्ये तुम्हाला ह्या वर्षी जाणवल्या काही?
ह्याची अडचण ही पहिल्यांदाच केली ना मी. पण मित्रांनी जे सांगितलेलं अडचण, आता मित्रांनी जे मला सांगितलं ना, तर ते काय म्हणले होते, ह्याला जास्त वेल्टिंगचं प्रमाण जास्त असतं आणि व्हायरसचं प्रमाण एक जास्त असतं, म्हणून मी सॉइल वापरलं. तर मी आधी कृषी अमृत ते वापरूनच मग सॉइल वापरायचं. म्हणजे आता तुम्हाला वाटलं की याला व्हायरस वगैरे असं गेलाय की कुठं फळांमध्ये असं काही जाणवते तुम्हाला? ते फळ बघतोय आपण पूर्ण झाकलेलं आहे आणि क्वालिटी एकदम जबरदस्त आहे, म्हणजे एकदम सुपर, बरोबर की नाही? आणि यामुळे रेट पण तुम्हाला निश्चित चांगले मिळतील. आता मॉलवाल्यांनी मला 22 रुपयांनी कालच्याला, म्हणजे अजून उशीर असून सुद्धा तुमचं व्यवहाराचं हे चाललेलं आहे. हे 22 रुपये. तर सर्वसामान्य रेट कसे असतात याच्यामध्ये? आता सर्वसामान्य 17-18 रुपये चालू आहे मार्केट. म्हणजे तुम्हाला 4-5 रुपयाचं आत्ताच त्यांनी 5-1 रुपयापर्यंत तुम्हाला साधारण त्यांनी आत्ताच ऑफर जास्त दिलेली आहे. म्हणजे निश्चित तुम्ही जे केलेलं आहे, जे काय आपले टेक्नॉलॉजी वापर केला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे असं चित्र दिसतंय. म्हणजे वेल्टिंग महत्वाचं, म्हणजे वेल्टिंग आणि कलर. कलर, आणि त्याच्यामुळे ते महत्वाचं म्हणजे वेल्टिंग थांबलं की समजा विषय, म्हणून मी ते सॉइल वापरतो. बरं. आणि त्याचे रिझल्ट बी चांगले आहे, जबरदस्त. आणि जर ते अजून हे केलं असतं कृषी अमृत, ते आणखीन मला म्हणजे 50% ट्रीटमेंट सुद्धा वापरून आपण एवढं सुंदर पिकवलंय. आणि जर 100% वापरले असते तर मग आणखी याच्यात चित्र वेगळं असतं. आणि तरी सुद्धा तुम्हाला रेटच्या बाबतीत कसं वाटलं मग, जे आता तुम्हाला जे ऑफर आले? 22 रुपये रेट म्हणजे लय झाला रेट. म्हणजे 17 ते 22 5 रुपयाचा फरक पडतो. म्हणजे 5 रुपयाच्या फरकात समजा माझा जेवढा 20 टनाचा फरक करतोय, तर खूप. आणि कमी खर्चाच्या बाबतीत कसं काय वाटलं? कमी खर्च म्हणजे थोडासा आलाय खर्च मला जास्त नाही, असं नाही की मी पहिल्यांदाच केलेलं आहे. नाही, टेक्नॉलॉजीचा खर्चाच्या बाबतीत तुम्हाला विचारतो. बाकीच्या खर्च समजा तर बाकीच्या ह्याच्यात बराचसा फरक आहे तरी. कारण फरक म्हणजे असा आहे, हे वापरलं की परत दुसरं काय वापरावं लागत नाही. बरं. विषय कसा आहे आता, कारण बाकीची औषधं एवढी जरी फवारली, कुठं ह्युमिक ते सोडलं तरी त्याचा एवढा रिझल्ट येत नाही, एवढा ह्याचा रिझल्ट जबरदस्त येते. बरं. मग मी तुमची एक जे आज केलंय प्रायोगिक तत्व जरी म्हटलं आपण, पण एक प्रेरणादायक आहे शेतकऱ्यांसाठी, बरोबर की नाही? ठीक आहे साहेब, धन्यवाद.